ची जोडी आपण पाहत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. चला मॅच लावतोय सुरुवात. एका बाजूने खार्डी टीम तर दुसऱ्या बाजूने विठ्ठलवाडी दीपेश राऊत 11 टीम प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. पहिला बॉल अगदी पंच दोन्ही हात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतरने श्री गणेशा होतोय. एक धाव स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. आजच्या रजनी मधला तिसरा सामना आपण पाहत आहेत. थर्ड विपक्ष दीपेश राऊत 11 विठ्ठलवाडी टीम या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहत आहेत. कस्तूरचा पुढील बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. जीवाच्या आकारात क्षेत्ररक्षक पुढे चालू होते. चेंडू सरळ निघून झालेला. वाईट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकारांकरिता पहिला चौकार 4 धावा. या चौकारांशी तर चौकार अगदी पाहायला मिळालाय. आकाशच्या बॅट मधून धाव फलका दाबा आहेत 5. एक बॉलच्या अगदी समाप्त केले. स्कोर कार्ड दाबा आहेत 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलच्या अगदी समाप्त केले असतो. पुढील बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू अगदी धावच्या स्वरूपात डॉट बॉलची समाप्ती होते. धाव फलका दाबा आहेत 5. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत. एका बाजूने आकाश किनी दुसऱ्या बाजूने दीपेश राऊत ही जोडी आपण पाहत आहेत. त्यानंतर कस्तूर भोईर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 1 हाताळतोय. 5 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळालाय. विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. आकाशला परतावा लागेल. पहिला धक्का विठ्ठलवाडी या टीमला गॉन. आकाशला परतावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. कस्तूरच्या माध्यमातून धाव फलका दाबा आहेत 5. एक गडी गारज झालाय. दीपेश राऊत 11 टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामने आपण पाहतायत. आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाल्यात विरातन ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम सौभाग्यवती अंजली अर्जुन किणी मॅडम यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार असेल. सातत्यानं अगदी आपण पाहतायत देणगीदार या स्पर्धेसाठी लाभले जात आहेत. अंजली अर्जुन किणी मॅडम उपस्थित झाल्यात. त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी आपण पाहू शकताय. धावफलका धाब्यात 5. एक गडी बाद झालाय. वैभव पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 3 बॉलची समाप्ती. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन. वैभवला मात्र आल्या पावली माघारी परतवलं जात आहे. 5 या धावसंख्येवर दुसरा धक्का गॉन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. बेसिकला प्रत्येक खेळाडू हल्ली विसरून चालल्यात. सिंगल ड्रिबल जो मात्र बेसिक क्रिकेटचा आपण पाहत आहेत त्याला मात्र विसरले जात आहेत. दिनेशजी कणी साहेब उपस्थित झाल्यात आणि मधुकर जी कणी साहेब उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी आपण पाहत आहेत. माझी कॅप्टन दिनेशजी किनी साहेब उपस्थित झाले त्यांचे हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावफलका धावत आपण पाहत आहेत. अगदी 5 धावा 2 विकेट पाहायला मिळाल्यात बॅक टू बॅक. पुढील बॉल समोर विपुल वेगवान चेंडू परंतु दिशाहीन. पंच दोन्ही आज समांतर करतायत. धावफलकावर एकदा वाढ केली जाईल. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळाला. आधीच्या 2 बॉलवर 2 विकेट्स. तदनंतर हा व्हाईट बॉल धावफलका दाबात 6. पुन्हा एकदा बॅटची एज जरूर लागली होती. चेंडू सरळ चालला अगदी तटमॅन रिजन मध्ये चौकारांकरिता.
विकेट किपर आपण पाहतात केवल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका अदा करतात हा. यावेळेस थोडसा अगदी दूरवर राहिला होता, प्रयत्न चांगला केला होता पण तो चेंडू अगदी सीमारेषा पार ट्रॅबल झालाय चौकारांकरिता. धाव फलका धाव आहेत 10. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 बॉलची समाप्ती झालंय. 10 धावा धाव फलकार परंतु 2 विकेट्स दीपेश लेबन या संघाने गमावल्यात. शेवटचा बॉल, पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पण एकदा पंचांच्या दिशेने बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने पाहायला मिळालाय, त्याच कारणास्तव व्हाईट बॉल. धाव फलका दाबात 11. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर. बराच दूरवर हा चेंडू पाहायला मिळाला होता. डट बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडू झाल्यात, 11 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळवले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. DBN च्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतात. इथून डिस्टन्स क्लिअर होईल का? पाठलाग केला जातोय 1 बाउन्सने चौकारांकरिता. 1 षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड दाबात 15. 2 गडी बाद. धन्यवाद नितीन पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर कारुष्य सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून या ठिकाणी सुरुवात करतोय. एका बाजूला दीपो 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय खार्डी. या 2 टीम मधील ही मॅच आपण पाहतोय. सामना क्रमांक 3 आजच्या रजनीमधील 2 फलंदाज. एका बाजूला दीपेश राऊत आणि त्याच्या सोबतीनं विपुल आपण पाहतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये काउंटर अटॅक आपण पाहिला होता. दीपेश नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर बीट आणि तदनंतर बॉल सरळ सीमारेषा पार. पहिल्याच बॉल होती चौकार. 4 धावा. क्लिअर करून बॉल सरळ सीमारेषा पार. पहिला बॉल होती चौकार. दुसरा बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल सीमारेषा पार. चौकार की षटकार, षटकार की चौकार. DRS चा वापर अडकीने केला जाईल. आक्रमण सुरू आहे. काउंटर अटॅक थांबलेला नाहीये. 2 विकेट गेल्यात परंतु त्याचा दबाव नाहीये. दीपेशच्या बॅट मधून हा आक्रमण आपण पाहिला होता. बरोबर लेंथला फॉलो केलं होतं. पिकअप शॉट त्या ठिकाणी आपण पाहिला. येस, इट इज अ 4 रन्स. चौकार त्या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार दीपेशच्या बॅट मधून आलात. मागील ओव्हर मध्ये देखील धावांचा पाऊस पडताना आपण पाहिलं होतं. या ओव्हर मध्ये देखील पाऊस पडलाय. ओटीयू
बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न थ्रू दी कव्हर पॉइंट. हा स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु इथे फक्त 2च रन मिळू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जास्त रन्स मिळणार नाहीयेत. 2 धाव मिळत आहेत या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26-26. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याची मानसिकता या दोन्ही फलंदाजांच्या आपल्याला पाहायला मिळते. मागील ओव्हरमध्ये विपुलचा अटॅक आपण पाहिला होता. या ओव्हरमध्ये दीपेशला पण पाहतोय, ज्याच्या नावाने संघ हा खेळतोय आणि स्वतःने पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी जिद्द घेऊन तो उतरलाय. चौथा बॉल बाउन्सर होता, तिखा बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने हा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता. अमनकडे चांगला वेग आणि चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 26. अजूनही यावरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती ओव्हर दी विकेट. अमन या बॉलवरती चांगल्या पद्धतीने इनफिल्ड वरून या बॉलला सरळ पाठवले कव्हर पॉइंटला. आणखीन एक चौकार दीपेशच्या बॅटमधून. 4 धावा. हॅलो हॅलो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. ओटीव्ही विनकदा नक्की तिकडे आपण स्वागत समारंभाकडे बोलूया. आमच्या गावच्या प्रथम नागरिक श्री सौ अंजली किनी मॅडम इकडे उपस्थित आहेत, तरी त्यांचा स्वागत आपण दिनेशजी किनी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. आमच्या गावच्या प्रथम नागरिक श्रीराव अंजली अर्जुन किनी मॅडम, आपणास विनंती असेल की नक्कीच आमच्या या स्पर्धेसाठी एक उत्तम असं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं असते नेहमीच, असे आमचं गोड व्यक्तिमत्व ओरडू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हा देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानामध्ये संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील 15 धावा इथं सर आपण पाहायला मिळाल्या. मागच्या सामन्यामध्ये 89चा चेस पूर्ण झाला होता. आता या मॅचमध्ये किती रन्स होतील इथे धावांचा पाठलाग करताना दिसेल खाडी टीम. तिथे देखील बॅटिंग युनिट भरपूर मजबूत आहे, परंतु सध्याच्या घडीला दीपू 11 टीम एक वेगळ्या थाटात त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यांचा ताज ते मिरवण्याचा प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा स्कोर कार्डवरती 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती कस्तूब आणि शिवनेरी चषक जास्त लांबचं नातं नाही आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये लास्ट इयरमध्ये देखील हा कोहिनूर चमकताना आपण पाहिला होता. टोमण्यांच्या भट्टीत तयार झालेला हा कोहिनूर आज या मैदानावरती चमकावं लागणार आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय वैभव पाणी घेऊन गेलाय आणि ती चर्चा त्या ठिकाणी झाली. येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय रन्स येतील खूप महत्त्वाचे ठरतील. जर याच रन रेटने बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोर 90च्या घरामध्ये आपण पाहतोय, परंतु हे विसरून चालणार नाही आहे. मागील मॅचमध्ये 89 चेस झाल्या होत्या, ते सिच्युएशन्स वेगळ्या होत्या. आता या मॅचमध्ये बॉलिंग अटॅक वेगळा. टीप हॅलो. आज ह्या ग्राउंडवर चामुंडा विराथन खुर्द मॅच आता जिंकलेली आहे. त्या सर्व मुलांचं मी हार्दिक 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 अभिनंदन करते. धन्यवाद. खेलो इंडिया खेलो. धन्यवाद मॅडम. मोटिवेशन देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. धावसंख्या फलकावरती 30. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती कस्तूब. पहिला बॉल विपुलसाठी. पहिला बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय फर्स्ट स्लिपमध्ये. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला जातोय फर्स्ट स्लिपमध्ये. त्या ठिकाणी नक्कीच स्वतःला तिथे चप्पल ठेवावं लागतं, चाणाक्ष ठेवावं लागतं आणि तिथे ते क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने स्टॉप दिला, परंतु एकदा रोखू शकत नाही आहेत. 31 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या करंट रन रेट 14.31च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात फलकावरती 31. आतापर्यंत मैदानामध्ये पहिल्या चेंडूचा खेळ ठिकाणी झालाय. कस्तूब जो संघाचा एक महत्त्वाचा एक्का आहे आणि त्याला चालावं लागणार आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील असेल. असं लीडिंग बॉलर भरपूर मोठी जबाबदारी कस्तूबवरती असणार आहे. स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलं होतं, तिथे तब्बल 15 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये त्या रन्स कव्हर करण्याचा प्रयत्न त्याला या षटकामध्ये करावा लागणार आहे. दुसरा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न झाला होता. हा देखील बॉल फर्स्ट स्लिपमध्ये जातोय. एक जाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 32 रन्स स्कोर करते. पण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय.
शिवनेरी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक 3. एका बाजूला दीपू इलेव्हन, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय. खाडी पहिल्याच बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती काउंटर अटॅक सुरू झालाय पुन्हा एकदा विपुलच्या बॅटमधून. वन्स अगेन धमाका षटकार. थैंक यू डीजे. आप देखिए जरा किसमें कितना एकदम कस्तूब की विपुल. मागच्या बॉलवरती विपुल होता, या बॉलवरती कस्तूबचा पलटवार मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. चांगला वाईट शॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होत असताना आपण पाहतोय. कस्तूब ॲज अ स्ट्रायकर बॉलर एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि प्रेशरमध्ये सध्या तरी कस्तूब दिसला होता मागील काही बॉलवरती, परंतु मागील जो बॉल डिलिव्हर केला ना, चौथा बॉल, तिथे ते प्रेशर थोडंसं कमी झालं असेल. अजून एक चांगला बॉल, हा देखील फुलर लेंथ वरती डिलिव्हर केला होता. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. षटकार आल्यानंतर त्या षटकाराचं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना आणि कसूब सांगतोय इट्स अ टाइम फॉर रिव्हेंज. 38 फलकावरती शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील पाहायला मिळेल. ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आलाय, परंतु मागील 5 बॉलमध्ये फक्त 8 धावा आतापर्यंत लागल्यात. हा बॉल इथे पंचांकडे नक्कीच अपील करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. गोलंदाजच्या माध्यमातून एक धाव मिळेल लेग बाईसच्या माध्यमातून आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 39. जी सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये 15च्या घरामध्ये होती, ती या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कमी रन्स आल्यामध्ये त्या ठिकाणी 13 वरती आले. 13च्या सरासरी मागील 3 ओव्हरमध्ये रन्स आल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर डिलिव्हर्ड केलेला हा बॉल प्रचंड वेग त्या ठिकाणी होता. 39 फलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. बनल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती बनतील, कारण मागील ओव्हरमध्ये रन्स थांबवण्याचं काम त्या ठिकाणी कसूबने केलंय. चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. चौथ्या षटकामध्ये फ्रेश बॉलचा वापर करण्यात आलाय. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला, लेगकटचा वापर मैदानामध्ये करण्यात आला होता. व्हाईट बॉलचा इशारा मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी दर्शवतात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. क्रीजचा चांगला वापर केला होता, लेगकटर होता आणि त्या ठिकाणी सेकंड वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा हा बॉल फलकावरती 40-40 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 ओव्हरमध्ये 13च्या सरासरीने रन्स बनल्यात. पहिला बॉल फोर्स केलं, या बॉलला समोर खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय जाईल. राहुल त्या ठिकाणी होता, राहुलने टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज. विपुलचा खेळ गॉन. चाळीस वरती तिसरा धक्का मैदानामध्ये लागलाय. 15 धाव्यांचं हे योगदान अतिशय महत्वपूर्ण ठरलं, कारण स्टार्ट चांगली मिळाली होती पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये दीपेशचं अधिराज्य आपण पाहिलं आणि आता या ओव्हरमध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता विपुलने, परंतु पहिल्याच बॉलमध्ये आपली विकेट गमावले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय साहिल. विपुलचा पॅगन व्हील त्या ठिकाणी दाखवला जातोय. थर्डमॅनला एक चौकार, फाईन लेगला एक चौकार आला होता. मिड विकेटला देखील एक फटका आपण पाहिला होता. पहिला बॉल पहिल्याच बॉल होती. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल फिल्डर अमन. सेकंड अटेम्प्ट मध्ये आणखीन एक झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आणखीन एक विकेट 40 वरती लागलाय. चौथा धक्का टीम दीपो 11 संघाला गॉन.
कालच्या दिवसामध्ये एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती नयन भगतच्या माध्यमातून. 40 वरती चौथा धक्का टीम दीपू 11 संघाला लागला. साहिलला आपण पाहतोय 2 बॉल होती, 2 धक्के समोरच्या टीमला दिल्यात. आता या धक्क्यामधून सावरणं अवघड की सोपं. पहिला बॉल त्या ठिकाणी ऋषिकेश साठी होता स्टंपच्या बाहेर. डॉट बॉलची सावंती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. जे मागील 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांना जमलेलं नाहीये ते एकाच ओव्हरमध्ये साहिल करण्याचं काम या ठिकाणी करतोय. त्याची दहशत पहिल्या 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौथा बॉल बॅटची कडा, परंतु तिथे विकेट किपरने चुकी केले. ऋषिकेशचा झेल सुटल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये ऋषिकेश नावाचं तुफान मैदानामध्ये जागा होईल का पाहायचं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपर त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. केवळ 40 स्कोर कार्डवरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागील 4 बॉलमध्ये एकही रन आलेली नाहीये. त्याऐवजी 2 विकेट्स मैदानामध्ये घेतल्यात साहिलने. शेवटचे 2 बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक होती साहिल पुन्हा एकदा. ओव्हर दी विकेटने उडवलं या बॉलला. फुल शॉट, वंडरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल. 6 धावा, षटकार. सेहेचाळीस धावा फलकावरती लागला जात आहेत. ऋषिकेशच्या बॅटमधून हा षटकार आला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे नक्कीच तो षटकार येत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील ऑफ ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता. लॉंग ऑफ मध्ये शतषक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, परंतु दुसरी धाव मिळणं अवघड आहे. इन ऑफ दी 4th ओव्हर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 47. 47 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये सरासरी होती 15ची. तिसऱ्या षटकामध्ये कस्तुभ आला, ती सरासरी 13 वरती आली. चौथ्या षटकामध्ये साहिल आला आणि आता ती सरासरी 11.75च्या घरामध्ये पाहायला मिळते. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 47 स्कोर कार्डवरती लागल्यात. दीपू 11 टीम आपण पाहतोय मैदानाच्या छतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना ऋषिकेश आणि एका बाजूला दीपेश राऊत ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवरती येणारी 2 षटकं आणि लक्षात घ्या खाडी टीम आता येणारे जे 6 बॉल आहेत ते 6 बॉल हाताळण्याकरिता फक्त तुमच्याजवळ 2 मिनिटे बाकी राहिल्या. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे 6 बॉल त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. त्याची नोंद घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती सचिनला आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. स्ट्राईक वरती ऋषिकेश. पहिला बॉल क्रॉस पॅटचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाले. सचिनला आपण पाहतोय या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. जरी ते हायडन टॅलेंट असलं ना तरी आज ते हायडन टॅलेंट शाईन करावं लागणार आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील. दुसरा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं फिरला होता. ऑफ कटर मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता. सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीनं या बॉलवरती बोट फिरवली होती सरप्राईज होता फलंदाज ऋषिकेश साठी. सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. तिसरा बॉल तिथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मागचे 3 बॉल डेंजरस पाहायला मिळालात गोलंदाज सचिनचे. आता येणारे 3 बॉल तुम्हाला 1 मिनिट आणि 20 सेकंदांमध्ये हाताळायचे. परफेक्ट यॉर्कर होता फलंदाज ऋषिकेश साठी. 47 फलकावरती 47 वरती 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. या बॉलवरती देखील चांगल्या पद्धतीने मेहनत गोलंदाजाने घेतली होती. बॅकआउट ऑफ स्कोर लेगला शतक त्या ठिकाणी पोहोचतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर बॉल सरळ सीमारेषा पार येतोय. चौकार 4. बॉलवरती वेग चांगला होता. बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॅकवर्ड ऑफ स्कोर लागला. त्या बॉलचा प्रवास सुरू झाला. 51 धावा फलकावरती. 5वा बॉल या ओव्हरमधील. 5वा बॉल हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा मिळेल या बॉल होते एकरी होती संपुष्ट व्हावं लागणार. 52 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागील 2 षटकांपासून दीपेशला स्ट्राईक मिळालेली नाहीये
आता शेवटच्या बॉलवरती तो स्ट्राईकिंगवरती असणार आहे. कदाचित या शेवटच्या बॉलवरती एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न तो करेल किंवा सिंगल घेऊन नेक्स्ट ओव्हरमध्ये आपला जो स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर असेल त्याचा. शेवटचा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवं या बॉलवरती, परंतु ते डिस्टन्स मिळालेला नाहीये. राहुल कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना विकेट जातोय, फलंदाज गॉन. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये, एका बाजूला माकुन सर आणि त्यांच्या अगेन्स्ट आई सत्वाई खाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. मॅच नंबर 4 आपण पाहणार आहोत दोन टीम मध्ये. नवीन फलंदाज करण, बॅटमधून रन हव्यात येणाऱ्या 6 बॉलमध्ये आणि मागील ओव्हर बरोबर 2 मिनिटांमध्ये कव्हर केले. बरोबर 25 मिनिटे त्या ठिकाणी घेतली. सचिन भोईर लास्ट ओव्हर ड्रामा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले 3 डॉट बॉल, चौकार, सिंगल, विकेट. स्लॉगरचा पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच, जबरदस्त फटका, 6 धावा. यॉर्करचा प्रयत्न होता, तो यॉर्कर पडल्यानंतर हेलिकॉप्टर शॉट आणि त्याची सॉफ्ट लँडिंग एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 58 धावा फलकावरती 58 स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज साहिलच्या या ठिकाणी केले. ऋषिकेशच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. सेकंड बॉल, या बॉलवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मागच्या षटकाराचं उत्तर या बॉलवरती दिलंय. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना चारो खाने चिप, विकेट जातोय, गॉन. मैदानामध्ये झाला तिसरा बॉल या ओव्हर मधील. हा देखील प्रचंड वेगाने टाकलाय. क्रीजचा चांगला वापर केला होता, शोल्डरचा चांगला वापर या ठिकाणी केला होता. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मागच्या 2 बॉलवरती पलटवार साहिलचा या स्लॉग ओव्हर मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. बरोबर लेंथ वरती हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. 58 धावा फलकावरती शेवटचे 3 बॉल. चौथा बॉल या ओव्हर मधील. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, ओव्हरती लॉंग ऑफ खेळायचा आहे, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. अमन टिपलाय जाईल. 7वा धक्का टीम दीपो 11 संघाला गॉन. अठ्ठावन्न धावा फलकावरती या देखील ओव्हरमध्ये 2 विकेट घेत असताना साहिल आपल्याला पाहायला मिळतोय नेक्स्ट मॅच मध्ये. आणि सत्वाई खाडी टीम इन ऍक्शन मध्ये असेल आणि लवकरच आपला बेटीरा खाडी चषक नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज बाईक. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि इथे धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. फाईट बॉल आहे आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जात असताना आपण पाहतोय. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस कॉल केला गेलाय. नितेश कदम सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
फाईट बॉल आणि आता आपण रनआउट चेक करणार आहोत. एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला आणि त्यानंतर रनआउट चेक केला जाईल. डीबीएन म्हटल्यानंतर कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं. डीप बिलीव नेटवर्क आणि दुसरा फुल फॉर्म सांगायचं झालं तर डिलाइटफुल बेस्ट नेटवर्क. स्ट्रायकिंगवरती बॅटर जे होते त्या ठिकाणी बाद म्हणजे ते फलंदाज आपण पाहू शकतायत राहुल, सचिन त्या ठिकाणी बाद असतील, करण सेफ असेल. नवीन बॅट्समन स्ट्रायकिंगवरती असेल जो मैदानामध्ये दाखल झाला विनय. विनय असेल स्ट्रायकिंगवरती आणि सचिन आउट होतं. सध्या 59 स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विनय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 2 बॉल आणि येणारे 2 बॉल होते फिनिशिंग टच द्यायच्यात. वरती विकेट फाईट शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झाला होता. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाते. इथे धावचीच्या रूपामध्ये विनयला पळतावं लागणार. तिथं बुचासराला 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 59 वरती हा 90 धक्का मैदानामध्ये लागलाय. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 59 रन स्कोर करते आपण पाहतोय. 5 बॉलचा केला ठिकाणी झाला. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती करणला रन हव्यात. 6 की 4, 4 की 6 की डॉट की विकेट, काय घडली या शेवटच्या बॉलवरती. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला आई सत्वाई खाडी आणि दुसऱ्या बाजूला माकुन सर. शेवटचा बॉल चेस करत आलेला नाहीये, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये आणि ते हा फाईट बॉल एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 60 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग एव्हरेज करंट रन रेट 15च्या घरामध्ये होता. तिसऱ्या षटकामध्ये कस्तुबाला तिथून पूर्णपणे मॅच टर्न झाली आणि तिथून कमी प्रमाणामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल त्या ठिकाणी फॉलो करता आला नाही आहे. लेंथला एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. दुसऱ्या धावावरती धावचीच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी काउंट केली जाईल. 61 धाव फलकावरती 61 स्कोर कार्ड आपण पाहतोय आणि 62 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 62चं टार्गेट टीम खाडी समोर असणार आहे. तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. एका बाजूला आई सत्वाई खाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत माकुन सर संघाला. या स्पर्धेसाठी कार्डी गावचं कोहिनूर सन्माननीय गणेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 2345 रुपयाची भरीव देणगी येत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचाही मनपूर्वक आभार असेल. जर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने इथे हार्दिक किनी जोडले जातील. धन्यवाद नितीन पाटील सर. चला टॉस आपण करणार आहोत. आदरणीय दिनेशजी गिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला हर्ष, दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेशजी गिनी सरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. आई सत्वाई खाडी आणि दुसऱ्या बाजूला माकुन सर या 2 टीम मध्ये मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड हा कॉइन आपण पाहतोय. चॉईस दिलं जाईल दोन्ही टीमला. अक्षय कॉल करतील. हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल हा कॉइन आपण पाहतोय. मॅच नंबर 4 आणि त्याचा टॉस आपण करतोय. टेल असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस टेल आलाय. मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अक्षय टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅच मध्ये? मोठी टुर्नामेंट आहे आणि टॉस जिंकणं एकदम इम्पॉर्टंट होतं आणि पहिले क्षेत्ररक्षण घेऊ. त्याचबरोबर समोरचा संघ खाडीचा आपल्याला पाहायला मिळतो. याआधी तुम्ही या संघासोबत कधी खेळलायत का या हंगामामध्ये?
मी फार कमी टुर्नामेंट खेळले असतील सर्व, पण मी नवीन खेळतोय. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती विश्वास असेल? सर्व नवीन प्लेअर आहेत, बघूया आता ग्राउंडमध्ये. ॲज अ सिनियर प्लेअर त्या यंगस्टरला काय संधी देण्याचा प्रयत्न करेल आणि काय संदेश देण्याचा प्रयत्न असेल? आज टीम पण चांगली आहे, सिनियर प्लेअर पण आहेत, बाकी सपोर्टर पण आहेत आज. ऑल द बेस्ट. हर्ष, टॉस सरल्यात, आता बॅटिंग करावी लागते. बॅटिंग करत असताना माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? माइंडमध्ये तर टोटल जास्तच धावा करायला लागतील, कारण की या अगोदरची मॅच बघितली 89 धावा चेस झाल्या होत्या. त्यासाठी जेवढ्या रन काढतील तेवढ्या कमीच आहे. मागच्या वर्षी क्वालिफायरमध्ये नक्कीच प्रवास तुमचा समाप्त झाला होता. आता या हंगामामध्ये जिंकण्याचं स्वप्न असेल? नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षी तर खूप लॉस झालं होतं. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर खूप चांगली स्पर्धा केली आहे आणि लाईटचं म्हणायला झालं तर खूपच उजेड आहे ग्राउंडवर. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच माकुनसर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊ आपण कमेंट्री बॉक्समध्ये तिथे आपल्यासोबत जोडले जातील स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, व्हॉइस ऑफ ऑकलंड, अर्थातच ओमकार शेटे सर, ऑडिओ. थँक्यू सो मच हार्दिक, थँक्यू सो मच नितीनजी पाटील. हे दोन समालोचक आपल्यासोबत आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकलात. या आपण बोलूयात टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाच्या सन्मानाच्या क्रीडा सोहळ्याकडे. सिंहासनाची हाव आम्हाला कधीच नव्हती, आम्ही जिकडे उभं राहतो तिकडे दरबार भरतो, असं मंगलमूर्ती विराथन त्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं विराथन नांदगडी पाड्याचं हे शिवनेरी चषक आपल्या भेटीसाठी आलाय. सहावं पर्व या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. कोरोनाच्या काळात झालेली सुरुवात, कोरोनामध्ये स्पर्धा बंद झाली आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की तेव्हा बंद झाली म्हणून नव्यानं उभी राहिली आणि आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या पटलावरती एक भव्य दिव्य क्रीडा सोहळा शिवनेरी चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशजी भोईर खार्डीपाडा ज्यांच्या वतीनं 2345 2345 हे डोनेशन आपल्याला आलं, त्यांचा आभार, थँक्यू सो मच. हे सगळे तुम्ही दानशूर दाते आहात म्हणून आज सफळाचं क्रिकेट त्याला ग्लॅमर आलं, त्याला एक वेगळं वळण मिळत आहे. कारण तुमच्या खरं तर खिशातून जी छोटी छोटी अमाऊंट येतं त्यातून उभं राहतं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं एक भव्य दिव्य साम्राज्य. आणि या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये या सगळ्या पुरस्कर्त्यांचं तितकंच मोठं मोलाचं योगदान आहे. या स्पर्धेसाठी तब्बल आपण पाहताय 7 ट्रॉफीज देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. काल पहिली टीम आली या स्पर्धेमध्ये जी सुपर 7 ची हकदार झाली. आज देखील एक टीम आपण पुढे घेऊन जाणार आहोत. 62चं रंचेस आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या टीम्स. पहिला सामना आपण पाहिला खार्डी 11 दीपू 11च्या विरुद्ध, तदनंतर माणुकसार आई सतवाई खार्डी यांच्या दरम्यान मकुनसार यांच्या दरम्यान मॅच मैदानावरती रंगताना पाहायला मिळाली आहे. आणि टार्गेट 62चं पहिला व्हाईट बॉल, तदनंतर सिंगल, तदनंतर आला चौकार. धावफलक 4 ने पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती झाली आहे 6. व्हाईट यॉर्कर होता, बॅकलिफला खाली आणत त्याला अपिश खेळलं बॅकवर्ड पॉइंटला. शिवनेरी चषकाच्या अगदी कटआउटला जिकडे मान्यवरांचे बानास होल्डिंग्स आहेत तिकडे जाऊन बॉल आदळलाय. 4 धावा मिळतील. 6 ऑन दी बोट. इथे बॉल काही काळ हवेत जरूर पाहायला मिळाला. एक सिंगल धावफलकावरती जोडले जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन केनी आणि बॅटिंग ट्रॅकवरती खार्डीसाठी दीपेश आणि सचिन ही जोडी खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. What a shot is that? Shot of the night, shot of the match, shot of the season 7, shot of the tournament played by दीपेश. आपला एक वार विरोधकार आणि जो कोणी आपल्याला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. स्विचिटचा फटका, सीमाफार षटकार. लाजवाब बॅटिंग.
त्याच्याच नावानं मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी चांगली सुरुवात नेहमी खार्डीला मिळाली आहे आणि आज देखील दीपेश चांगली सुरुवात करून देतोय. एक सिंगल, तदनंतर स्विचिटचा षटकार त्याच्या बॅट मधून आला. ग्रेट शॉट. टीमची टोटल षटकारानंतर कमबॅक गोलंदाजाचा आणि तदनंतर पुन्हा एकदा केला वार. हा देखील चाललाय सीमारेषावर. अंपाचा इशारा. पहिला टप्पा घेत बॉल सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4. आणावं असताना डीजे सुभाष सरांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही ऐकलत. 15ला 2 होते पहिल्या ओव्हरमध्ये. टीम दीपू 11 आता खार्डी पलटवार करते आणि 17ला कोणती विकेट या ठिकाणी गमावलेली नाही आहे. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हे विकेटचं ग्राफ आणि त्या सोबतीनं तुम्ही पाहताय क्रीडांगण. कॅनॉन गिरीश, सगळं श्रेय जातं कॅनॉन गिरीशला. मी मागे देखील म्हणालो रॉकी ग्रुपची स्पर्धा तेव्हा दीप आणि कॅनॉन आपला सोबत होतं. खूप व्हायरल झाली ती रील. जवळजवळ आता मिलियनपर्यंत काही दिवसामध्ये पोहोचेल यात शंका नाही आहे. बट आता ज्यावेळी चाफेवाडी चषक कव्हर केला तेव्हा देखील म्हणालो अंपायरचा इशारा ठिकाणाला नो बॉल. इन फ्युचर आहे ना सफायाला एक ऑफिस खोलावं लागेल कॅनॉन गिरीश आणि दीपला. कारण ॲज अ एडिटर, ॲज अ ड्रोन ऑपरेटर आणि ॲज अ बिईंग वुमॅन म्हणून यांचं काम इतकं क्वालिटी आहे की कामामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. अगदी जसं म्हटलं जातं ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं बनवा ब्रँड की नाव ऐकून काम झालं पाहिजे. आणि इन फ्युचर सफाईच नाही तर महाराष्ट्रातील एक नामवंत ड्रोन ऑपरेटर म्हणून कॅनन गिरीश भावाला ओळखलं जाईल ती मात्र शंका नाही आहे. बॅकफुटला जात पूल केलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गोल की विकेट गोल होईल. हो चाललाय बॉल सरळ आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि आलाय हा दमदार फटका षटकार. शमशीर पे धार के चल के शेर आ गया. आणि सध्या बॅटिंग करती है टीम खार्डी. अगदी वाघासारखीच मैदानावरती तुटून पडली है जोड़ी. जंगल में कभी चुनाव नहीं होते, शेर अपनी ताकत से राजा कहलाया जाता है. आणि शिवनेरी चषकाचं आयोजन हे राजा सारखं असतं जे काल पण आज पण आणि उद्या पण सफाळ्याच्या क्रिकेट प्रेमींच्या मनावरती राज्य करतं. आणि यंदाचं पर्व 7 ये तो सिर्फ झाकी है. शिवनेरी चषक की पूरी कहानी अभी बाकी है. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. टीम दीपू 11ला जर मॅच मध्ये करायचं कमबॅक. एक लॉंग ऑफ ऑन साइडला, एक डीप मध्ये लॉंग ऑन, एक मिड विकेटला लावलाय. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल आहे. पहिला नो बॉल टाकला त्यामुळे थोडं प्रेशर होतं. फ्रीटवरती षटकार आलाय. 24 धावा धावफलकावरती आणि कोणती विकेट गेलेली नाही आहे. टार्गेट 6 ओव्हर 62. इथे समोर खेळलेत व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, एक सिंगल मेल, एकेरी दुहेरी धावा. खरं या मॅच मध्ये आता पुरेशा असणार आहेत. 62चं रनचेस सुरुवातच अगदी खतरनाक झाली आहे. त्यामुळे रिक्वायर रन रेट 8च्या जवळपास आलाय. 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. दोन्ही टीमचे 12 मॅन. खरं तर 12वा प्रतिनिधी तितकाच महत्वाचा असतो जितका संघातील प्रत्येक खेळाडू. तुमच्या नावाला ग्लॅमर देणं, तुमची नावं पोचवणं इतकंच नाही, तहान लागली की पाणी, दुखापत झाली की तुमच्या बिहाफमध्ये मैदानावरती जाऊन फिल्डिंग करणं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय अजून एक 4.
89. 29 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच टॉस देखील झालाय. पुढील सामना किंग ऑफ माकुणसार आणि त्यांना फाईट करेल आई सतवाई खार्डी. ऑलरेडी एक खार्डी संघ खूप चांगला खेळतो, यानंतर आई सतवाई उतरेल. गॅपमध्ये खेळलेत. ब्युटी ऑफ क्रिकेट, गॉड ऑफ क्रिकेट, लिटल मास्टर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल. वाईट ट्रान्सफर करत जागा बनवली, रूम क्रिएट केलाय, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला काढला नंबर 4. आता डाऊन द ग्राउंड मारलाय. समोर आहे लॉंग ऑफ, बनून राहील प्रेक्षक. पहिल्या टप्प्यावरती काढलाय सीमारेषा पार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, बॅक टू बॅक सेकंड 4. थँक्यू डीजे. काय बॅटिंग करतोय. लगातार 3 चौकार आलेत. धावफलक होतं अगदी 25. त्यानंतर बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. या ओव्हर्समध्ये 1 षटकार 3 चौकार. षटकं संपली आहेत. 2 धावा झाले 37. जोपर्यंत खेळाडू बसील पाणी पित, आपण ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक संगीत आणि पुन्हा परतू टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सफाळ्याचा मानाचा क्रीडा सोहळा. त्याचं नाव तुम्हा सर्वांची आवडती आपली सफाळेकरांची हक्काची स्पर्धा शिवनेरी चषक 2026. सात बॉलमध्ये दीपेश बोरची बॅटिंग. हायलाईट्सचा डाऊन द ग्राउंड मारला, तो एकदम कडक होता. त्यानंतर ऑन साईडला आता हा चालला बॉल डीपमध्ये मिड विकेटला. ही हायलाईट नाही आहे. आता लाईव्ह मॅच तुमच्या समोर सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 38 धावा, बनवायच्यात 62, म्हणजे येणारे 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. रिक्वायर रन रेट 6.26 वरती आलाय. रन बॉलपेक्षा थोडीशी पुढे मॅच. आज देखील हार्दिकचा आवाज, नितीन दादांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सफाई म्हटलं की नवीन समालोचक घडत आहेत. थोड्याच काही दिवसांमध्ये उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल. हाफ ट्रॅक, फाईन लेगला हुक केलाय. फलंदाजाला लागली आहे धावेंची भूक, त्यानं केलाय हुक. धावा केल्या त्या ठिकाणी भूक आला 4. थँक्यू डीजे. उगवला तारा तिमिर हरा घडला शिवाजी राजा हे गाणं तुम्ही ऐकत होतात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. राजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं, त्यामुळे तुम्ही त्यांचा कमीत कमी भूतकाळ विसरू नका. लगातार 4 बॉल 4 चौकार आलेत. अजून 2 आले तर 6 बॉल 6 पाहायला मिळतील. नाही, रेकॉर्ड बनता राहत आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील 5 बॉल सलगचे 5 षटकार आले होते. इथे सलग 4 बॉल 4 चौकार आलेत. आज अंपायर फार क्वचित हे घडतं की मुन्ना पठाण सर आणि जय पवार सर एकाच ग्राउंडवरती एकाच मॅचमध्ये अंपायरिंग करताना पाहायला मिळतील. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. शिवनेरी चषकावरती आणि मंगलमूर्ती विराथन आणि या पूर्ण करता विराथनवरती खूप प्रेम आहे. जय पवार सरांचं, मुन्ना पठाण सरांचं पहिल्या पर्वापासून. खरं तर इथनं आपण पाहिलं तर JP पॅनलच या स्पर्धेला कव्हर करत आला आणि जो विश्वास शिवनेरी चषक जय पवार या नावावरती ठेवतं, त्या नावाला, विश्वासाला सार्थ राहणारी कामगिरी आजवर नेहमीच जय पवार सरांनी, मुन्ना पठाण सरांनी केली आहे. याच विभागातील एक स्थानिक कंपास नितेश कदम सर तितकं सुंदर काम करतात.
त्याचा देखील सफाळेकरांना अभिमान नक्की असायला हवा, कारण आज नितेश कदम हे नाव फक्त सफाळेपुरतं मर्यादित नाही आहे. नाशिकला मालेगाव असेल किंवा शिर्डीला असेल, पुण्यामध्ये असेल, तदनंतर साताराला असेल, तदनंतर फलटणच्या ग्रामीण प्रीमियर लीग असतील, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करताना नितेश कदम सरांना देखील पाहिलं. आणि जय पवार हे ते परिसर, त्याचा हात जर एखाद्याच्या डोक्यावरती पडला की आयुष्याचं सोनं व्हायला जास्तीचा वेळ लागत नाही. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रमोदजी खरं त्यांचं शुभागमन झालं, या आपलं सहर्ष स्वागत आहे. जो कोणी येतो आधी फुल ठस्सन ग्रुपच्या VIP डाईजला व्हिजिट देतो, तिकडे काहीतरी स्पेशल आहे. त्यातल्या त्यात संडे आहे आणि फुल ठस्सन ग्रुप कधी मागे हटणारा नाही आहे. आप जब भी आओ ऑलवेज आपको प्यार बहुत सारा मिलेगा. दोस्ती असावी तर दोस्तीमध्ये ठस्सन नसावी, आणि दुश्मनी असावी तर दुश्मनीमध्ये फुल ठस्सन असावी. दोस्ती केली तर ताटात, गद्दारी केली तर घरात. अगदी असं आहे फुल टसन ग्रुप सध्या मॅच एन्जॉय करतोय. चला DBN लाईव्ह कॅमेरामॅन एकदा हाय हॅलो होऊन जाऊ दे. फुल टसन ग्रुपचं आपण पूर्ण स्टँड कव्हर करूयात. या पाहूयात सध्या कोण कोण तिकडे मॅच एन्जॉय करतोय. 3 ओव्हर झालेत, रन्स 42, 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि रन्स पाहिजे जिंकण्यासाठी अजूनही 20. कॅमेरामॅन फोकस करू मेरे बाय. चला कॅमेरामॅन जेवायला गेलाय, तोपर्यंत तुम्ही पिऊन घ्या, म्हणजे पाणी. टीमची टोटल धावफलकावरती 42, 18 बॉलच्या खेळ शिल्लक, अजून धावा करायच्यात. या ठिकाणी 20 बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. यॉर्कर टाकला होता, खोदून काढला बॉल, चालला स्वीपर कव्हरला. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. डबलचा कॉल आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. तिसरीसाठी निघाले होते. थोडा वेळ स्वतःला तिकडे फलंदाजांना थांबवलं, कारण माहिती आहे आता सामना खुला झाला. मला आजही जय पवार यांच्याबद्दल म्हणालेली एक वाक्य JP सर आठवतं. 2018चा खासदार चषक फायनल मॅच, माहुलगाव वर्सेस गोरसई, अंडर प्रेशर. सचिन काटकरची विकेट जिकडे खूप इम्पॉर्टंट होती माहुलगावसाठी, जिकडे एकटा सचिन काटकर लढत होता गोरसई बच्या विरुद्ध. एवन जोडी या नावानं संघ खेळत होता. तदनंतर जे काही डिसिजन्स त्या मॅचमध्ये आले, तदनंतर बोलता बोलता एक वाक्य निघून गेलं. बाजीराव मस्तानीमध्ये एक वाक्य, बाजीराव मस्तानी सिनेमा तुम्ही पाहिला, प्रेम कसं असावं, खरं तर योद्धा कसा असावा, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाजीराव पेशवा, त्यानं केलेलं प्रेम. आजही बाजीरावच्या सोबतीनं मस्तानीचं नाव लागतं, कारण तिने निभवलेली प्रेमामधली साथ. कारण प्रेमात देखील जात धर्म पंथ कधी पाहिला जात नाही. त्या मूवीमधलं एक वाक्य, चिते की चाल बाज की नजर बाजीराव की तलवार. आणि तदनंतरचा विषय क्रिकेट अंपायरिंगचा आहे, तर मी म्हणेल चिते की चाल बाज की नजर बाजीराव की तलवार और जय पवार के डिसीजन पर कभी संदेह नहीं करते मेरे दोस्त. डीजे प्लीज. नुकतीच आली आहे पहिली विकेट. पार्टनरशिप फायनली आता ब्रेक झाली आहे 44ला. अजूनही टार्गेट 62चा प्रवास बाकी आहे. चांगला बॉल आहे. सचिन किनी लढतो या मॅचमध्ये. मागच्या षटकात जरी 20 धावा खर्च झाल्या, तदनंतर पलटवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. लो स्कोरची मॅच आता वाटू लागली आहे, बट इथनं देखील जर एखादी विकेट सचिन केनीच्या खात्यात येत्या 2 बॉलमध्ये अजून एक आली ना, इथनं देखील सामन्याचं चित्र मैदानावरती बदलला जाऊ शकतो. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत, कारण समीकरण 45 वरती सध्या धावफलक आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17ची गरज आहे. आणि आजवरचा इतिहास खरं तर या मैदानावरती मॅच शेवटच्या 2 ओव्हरमध्ये खतरनाक रंगतंय. हा फुल टॉस बीमर नो बॉल आहे. सगळं काही इकडे गमावलंय, सगळं गमावलंय. फुल टॉस नो बॉल षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 14 चेंडू 10 रनची गरज. शिवनेरी चषकाचा दुसरा दिवस, पर्व 7वं. अगदी म्हटलं जातं ना की मकर संक्रांतीनंतर सूर्य तियातियानं वाढत जातो. ही स्पर्धा देखील तशीच काही आहे.
दरवर्षी डे बाय डे इयर बाय इयर अपडेट होत चालली आहे. आयफोनचा ना सिरीज येतं अगदी 6 पासून, मी माझी जर्नी सांगतो. आयफोन 6, त्यानंतर 7, 18, 9, 10, 11, 12, 13, 14, आता 17चा जमाना आला. जसं प्रत्येकानं फॉर्मॅट, लुक, अगदी लोगो, सिम्बॉल सगळं काही ते, फक्त फीचर्स आणि थोडंसं अपडेशन वाढत जातं. मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आज 1.5 लाखाच्या घरात. शिवनेरी चषक देखील तसंच आहे. लाखा मोलाचं 24 कॅरेटचं सफाळ्याच्या क्रिकेटचं सोनं, जे प्रत्येक वर्षी थेंबे थेंबे होईना पण दरवर्षी ही स्पर्धा प्रगती करते. आणि या आयोजकांचं एक ॲम आहे की एकाच वर्षामध्ये धमाका करून पुढच्या वर्षी डायरेक्ट स्टॉप नाही व्हायचं. दरवर्षी आपल्या विराटांचं नाव हळूहळू मोठं करायचं. आणि ज्यावेळी स्वप्न छोटी असतात ना त्यावेळी ती मोठी होतात. आणि ज्यावेळी स्वप्न पूर्ण करताना अडथळे येतात त्यावेळी स्वतःला देखील इतकंच सांगा, मेक इट लार्ज बेबे, मेक इट लार्ज. आणि आज मागचं पर्व आणि हे पर्व पाहिलं ना, मी म्हणाल खूप मोठा बदलावा. यावर्षी ट्रॉफीज अतिशय सुंदर. यावर्षी अनेक सारे दिग्गज मान्यवर, सेलिब्रिटी गेस्ट या स्पर्धेला व्हिजिट करतात. यावर्षी तुम्हाला खरं तर सफाळे तर आहेच, त्या सोबतीनं आमंत्रित गट, त्या सोबतीनं तुम्ही पाहताय पालघर डहाणू गट खेळतोय. आणि अजून एक नवीन फॉर्मॅट यंदाच्या सीझनला तुम्हाला पाहायला मिळेल. गोरसई ब खेळतीये, टेंबवली खेळतीये. त्या सोबतीनं RCC पेठ रायगड जिल्ह्यातून येतोय. त्या सोबतीनं मैदानावरती तुम्हाला शहापुरातनं बोरशेती खेळताना पाहायला मिळेल. आणि त्या सोबतीनं भिवंडी विभागातून सुरई जय दुर्गा माता हा संघ देखील खेळतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक मोठ्या सत्ता येत आहेत. आणि त्यातल्या त्यात अजून एक चेंजेस आहे. दरवर्षी ओपनच्या 8 टीम्स खेळत होत्या. यंदा शिवनेरी चषक बिग बॅश फॉर्मॅटमध्ये खेळवला जात आहे. आणि शिवनेरी बिग बॅशमध्ये 4 टीम्स ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये खेळतील. डोंबिवलीकर येत आहेत, सफाळेकर येत आहेत, रायगडची स्टारकास्ट देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक संघ पेंडिंग आहे, लवकरच तो संघ देखील आपल्यासोबत जॉईन होईल. पॅडवरती आदळलाय की बॅटला लागलाय. हां, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, जिकडे अंपायरचा कोणताही इशारा नाही आहे. एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 54. 54 होतं. एक सिंगल धावफलकावरती ॲड झाली आहे. 11 मध्ये आता 8 धावेची गरज आहे. अफाट मेहनत असते या स्पर्धेसाठी आमच्या सगळ्याच आयोजकांची. असं वैयक्तिक आपण कुणाचं नाव घेऊ शकत नाही. प्रत्येक जण इथे दिवस रात्र एक करून मेहनत करतो. इथे फिल्डरनं मेहनत मात्र कमी केली आहे. आधीच धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि बॉल गेला सीमापार. आणि मी नेहमी म्हणतो शिवनेरी चषक स्पेशल काय, तर इकडे जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत ना, असं नाही आहे कोणी एखादा मोठा बिझनेसमॅन आहे, कुणाच्या मागे एखादा लँडलॉर्ड आहे. अगदी सगळेजण खरं तर मुंबई विभागामध्ये म्हणा, भाईंदर परिसरामध्ये म्हणा, सकाळी 4ची ट्रेन पकडून जॉबला जातात. 3 वाजता आले की 4 वाजता ग्राउंडवरती येऊन रोज शिवनेरी चषकासाठी मेहनत घेतात. आणि फक्त 8 दिवस रात्री नाही तर महिनाभर या सगळ्यांची तळमळ, ही धावपळ, जीवाच्या आकांतानं सफाळेकरांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं त्यासाठी सुरू असते. आणि यंदाचं हे पर्व सफाळेकर म्हणून आवडलं असेल तर एकदा शिवनेरी चषकासाठी टाळ्या प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना नक्की बनतात. कारण अफाट मेहनतीतनं एक साम्राज्य उभं राहतं. त्या साम्राज्याचं नाव शिवनेरी चषक. 9 चेंडू 4ची गरज. यॉर्कर्स टाकायचा होता, टप्पा पडल्यानंतर तिकडे फिरला बॉल, खूप चांगली गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल. मी म्हणेल जर तुमच्याकडे वैभव सारखा गोलंदाज आहे तर जरूर त्याचा वापर मी म्हणेल 4थ्या या 6व्या ओव्हर्समध्ये तुम्ही करू शकता. बट तिकडे सुरुवात चांगली होणं गरजेची आहे. मात्र वैभवनं जो स्पेल टाकलाय तो देखील खतरनाक आहे. खरंच आजच्या रात्रीतील सर्वाधिक बेस्ट बॉलर कोण आहे माझ्या नजरेत, तर मी म्हणेल वैभव. चेकसाठी ऑब्जेक्शन या ठिकाणी घेण्यात आलं. मागचा त्यानं टाकलेला ऑफ ब्रेक होता. 4 बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आत्ताचा डॉट ॲड केला, ओके झाला. 1 बॉल बाकी आहे शेवटचा. थोडंसं लेट अपडेट होतं, काही हरकत नाही आहे. शेवटचा अंतिम बॉल वैभवच्या स्पेल मधला. शफल झाले, ऑन साईडला फिरलाय बॉल, बॅट्समन देखील फिरलेत आणि हा सामना फिरवलाय. आलाय हा विजयाचा षटकार आणि जिंकलाय सामना टीम खार्डी. काय बॅटिंग केली आहे दीपेशनं. 15 चेंडू नाबाद 35 आणि एका हाती 9 विकेट्स ठेवून, 1 षटक बाकी ठेवून हा सामना या ठिकाणी जिंकलाय. मॅच फिनिश.
मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचंय. 35 धावा एका बाजूला बनवलेत बॅटिंग करताना दीपेशनं. मात्र खरा मॅन ऑफ द मॅचचा हकदार कोण आहे, तर त्याचं उत्तर आहे साहिल. 2 ओव्हरचा स्पेल, इकॉनॉमी खूप सुंदर राहिली, 4 विकेट्स त्यानं काढले आणि साहिल बनलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. उत्तमदादा पाटील, मुठवळचे पोलीस पाटील, भिवंडी विभागातील दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि त्या सोबतीनं अल्पेशदा पुरस्कृत क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेली अतिशय सुंदर ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. या साहिल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुमची वाट पाहती आहे. मॅच समरी: ऋषिकेश घरत 11 मध्ये 18, दीपेश राऊत 8 मध्ये 15, विपुल 8 मध्ये 15. मात्र इकडे दीपेश भोईरनं दिल्या प्रत्युत्तर 15 मध्ये त्यानं बनवलेत त्या म्हणजे 35 धावा. आशिष भोईर, समाजसेवक विराथन बुद्रुक आणि उत्तमदादा पाटील यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. आणि विश स्पोर्टच्या वतीनं अनिकेत राऊत दादाकडनं एक सॉक्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. हे ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतं, बर्ड आयच्या माध्यमातून टिपण्यात आलेलं. हा नजारा तुमच्या समोर, शिवनेरी चषक तुमच्या समोर आणि काय हा एक क्रीडांगण आणि काय हा नजारा. प्रत्येक जण म्हणेल पाहतच राहावं आणि प्रेमात पडून जावं शिवनेरी चषकाच्या. इतका सुंदर विद्युत प्रकाश झोत, मध्ये ग्रीन अगदी आपण पाहताय गवताचा गालिचा, त्या मधोमध कात टाकावा एखाद्या पानावरती तशी खेळपट्टी आहे आणि नजरे